मुंबई शहरात अद्यापही पावसाची एंट्री झाली नाहीये। प्रचंड उकाडा आणि वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांचे पुरते हाल होत आहेत। एल निनोमुळे ही सगळी परिस्थिती ओढावली असल्याचं बोललं जातं। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि आज उपनगरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईची स्कायलाईन जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की सर्वत्र ढगाळ वातावरणाची निर्मिती सध्या झालेली आहे। मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईत कमाल आणि किमान तापमान 34°C आणि 29°C राहण्याची शक्यता आहे। मोसमी पाऊस 3 ते 4 दिवस लांबणीवर गेला आहे आणि राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। पुढील 3 ते 4 दिवसात नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मात्र 11 जून लोटूनही अद्यापही मुंबईतून पाऊस गायब आहे। 3 ते 4 दिवस अद्यापही मुंबईमध्ये पाऊस येण्यासाठी लागणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचे गरमीनं पुरते हाल झाले आहेत। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।